मनमाडमध्ये हबप तुकाराम जेऊरकर महाराजांचं जल्लोषात स्वागत। वृंदावन, गोकुळ आणि गोवर्धन परिक्रमा करून महाराज परतले। 50 दिवसांमध्ये 84 कोसाची खडतर परिक्रमा पूर्ण। पुढील आठवडाभर नागपूरमध्ये पाऊस नाही, हवामान विभागाचा अंदाज। काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। नागपूरकरांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा। पुणे आणि परिसरातील नद्यांमधून वाहून येणाऱ्या जलपर्णीचा उजनी जलाशयाला विळखा। स्थानिक प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। जलपर्णी काढण्यासाठी त्वरित ठोस उपाययोजना करण्याची मागणी। पालघरच्या शिरगाव समुद्रकिनारी समुद्राच्या धुपामुळे 25 ते 30 तुरूची झाडं मुळासकट उन्मळून पडली। आणखी तितकीच झाडं धोक्यात असून किनारा संरक्षणाची तातडीने उपाययोजना करावी, स्थानिकांची मागणी। अमरावतीमध्ये बियाणं विक्री करणाऱ्या बूस्टर कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल। सोयाबीनचे 7 नमुने अप्रमाणित ठरले। 500हून अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून पोलिसात तक्रार। धाराशिवमधील भूम दूध भेसळ प्रकरणामध्ये मोठा खुलासा। 6 महिन्यामध्ये 2,88,00,000ची दूध पावडर विक्री। 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। मुख्य आरोपींसह काही आरोपी फरार, शोध सुरू। काँक्रिटीकरणाच्या कामामुळे सातारा शहरामध्ये वाहतुकीमध्ये बदल। पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट मार्ग अवजड वाहनांसाठी बंद। वाडेफाटा मार्गे वाहतूक वळवण्याच्या सूचना। शहाद्यामधल्या शासकीय वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरण। जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्याकडून शहादा ग्रामीण रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांची भेट। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीनं कारवाई केली जाणार। अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसानं भंडार दऱ्यामधील धबधबे प्रवाहित। सकाळी या भागामध्ये धुकं पडत असल्यामुळे भंडार दऱ्यामध्ये पर्यटकांची संख्या वाढली। धुळे जिल्ह्यामध्ये 4 दिवसांच्या पावसामुळे प्रकल्पांमधील जलसाठ्यामध्ये 4% वाढ। सध्या 12 मध्यम आणि 47 लघु प्रकल्पांमध्ये 36% पाणीसाठा। मात्र शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची अपेक्षा। धाराशिव जिल्ह्यामध्ये यावर्षी सुमारे 2.5 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी। मात्र अनेक भागामध्ये उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या पानांची मोठ्या प्रमाणावर कुरतड। त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। वाशिम जिल्ह्यामधल्या वारा जहागीर परिसरातील कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण। कांद्याला प्रति क्विंटल सुमारे 2,500 रुपयांपर्यंत भाव। वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री। रत्नागिरीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी। पाऊस नसल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट। जूनपासून आजपर्यंत केवळ 39%च पाऊस। रायगडच्या दुर्गम मोहली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वीज नसताना सुद्धा डॉक्टरांकडून मोबाईल टॉर्चच्या प्रकाशामध्ये प्रसूती। डॉक्टर प्रीती करवंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आई आणि बाळाचे प्राण वाचले। चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। सराईत गुंड दिलशान काझीला पोलिसांकडून अटक। गुंड दिलशान काझीला पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसांसह अटक। परभणी जिल्ह्यामधल्या बोरीगाव बसस्थानक परिसरामध्ये रात्री 5 दुकानं फोडल्याची घटना। 40,000ची रोकड आणि काही साहित्य चोरीला गेल्याची माहिती। परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। एसटी महामंडळाचा बुलढाणा विभाग उत्पन्नवाढीमध्ये राज्यामध्ये प्रथम। एकूण उत्पन्नामध्ये 46 कोटी रुपयांची वाढ। उत्तम सेवा दिल्यानं यंदा तब्बल 11 लाख प्रवासी वाढल्याचं सकारात्मक चित्र।